हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब. आज मला जेवण बनवायला खूप कंटाळा आला होता, रात्रीचं जेवण ते पण. तर मी फ्रीज उघडला, फ्रीजमध्ये भाज्या होत्या आणि माझ्याकडे पास्ता पण पडला होता. तर मी विचार केला की चला आता याचा आपण पास्ताच बनवून घेऊया, व्हेजिटेबल पास्ता. चला याची रेसिपी बघूया. मी इथे पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे, ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे मी इथे, कारण पास्ता ऑलिव्ह ऑइलमध्ये खूप छान बनतो. तर गरम होऊ दिलं आहे तेल, आणि तेलमध्ये मी आता 2 मिरच्या टाकणार आहे. मी इथे एक लाल मिरची आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. तिला मस्त तेलमध्ये छानपैकी परतून घेऊया. मस्तपैकी खमंग वास येतो याचा. आणि याच्यामध्ये मी आता 2 पाकळ्या अद्रक घेतले, त्याला पण मी बारीक कापून घेतलं आहे, ते टाकते आहे. त्याला पण मस्त असं खरपूस होऊ देऊया, त्याचा रंग पण थोडा वेगळा होऊ देऊ द्या. आता मी याच्यामध्ये थोडे कांदे टाकते. मी इथे 1 कांदा घेतलेला आहे. हा पण मस्तपैकी फ्राय करून घेऊया छानपैकी. तुम्ही कधी असं बनवलं आहे का पास्ता? मला सांगा. आणि जर तुम्ही पण अशी झटपट कधी रेसिपी बनवत असतील तर ती पण माझ्याशी शेअर करू शकतात. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. याला मस्तपैकी फ्राय करून घेऊया. आता मी इथे 1 टमाटर घेतला आहे छोटावाला, मी तो टाकते आहे. हे पण टमाटर पण आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊ. चांगल्यापैकी सॉफ्टसारखं करून घेऊ याला, म्हणजे ते आपला पास्ताचा जो फ्लेवर आहे तो पण छान लागेल, म्हणजे याचा कांदा टमाटरचा फ्लेवर येईल याच्यामध्ये. आणि इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या टाकणार आहे मी याच्यात. मी इथे 2 टाईपच्या शिमला मिरची घेतल्या, एक लाल आणि पिवळी कलरची. मग ती पण मी सगळं भाजून घेते आहे छानपैकी. मी इथे ब्रोकली घेतली आहे. ब्रोकली पण छानपैकी याच्यामध्ये भाजून घेते आहे मी याच्यामध्ये छानपैकी याला. गाजर पण घेतला आहे, झुकिनी पण घेतली आहे मी. झुकिनी म्हणजे आपली सॉर्ट ऑफ वांगसारखंच असतं. मग ह्या सगळ्या मी जेवढ्या इंग्लिश भाज्या होत्या माझ्याकडे त्या सगळ्या टाकते आहे. याच्यात खूप सारं प्रोटीन एनर्जी पण असते या भाज्यांमध्ये. इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार, आणि ह्या थोड्या भाज्या पटकन शिजतील म्हणून मी थोडं मीठ टाकलं आहे याच्यामध्ये. आता हे पण छानपैकी फ्राय होऊ देऊ याला. आता मी याला थोडंसं झाकून ठेवते आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्या फटाफट शिजून जातील. पाच मिनिटं ठेवते आहे झाकून. 5 मिनिटं झालेले आहे आपले. आता परत त्याला एकदा सॉर्ट करून घेऊया. सॉर्ट करून झाल्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स घेतलं, चिली फ्लेक्स टाकते आहे. आणि 2 चमचे कॅचअप घेतला, टोमॅटो कॅचअप घेतला, तो टाकते आहे मी याच्यात. म्हणजे तो पास्ताचा फ्लेवर असं मस्त थोडा आंबट गोड छान लागेल. म्हणजे मस्तपैकी करून घेऊयाला. 1 नंबर बनणार आहे माझा पास्ता. तर आता जो मी उकळलेला पास्ता आहे तो टाकते याच्यात. मी इथे 1 कप घेतलेला आहे पास्ता. आणि मी इथे हेल्दी पास्ता बनवायचा आहे मला, म्हणून मी इथे रवावाला पास्ता मिळतो बाजारात, तो घेतला आहे. तुम्ही गव्हाचा पास्ता नाही तर मैद्याचा पास्ता पण टाकू शकता. हे पण चांगलं सॉफ्ट करून घेऊया. आता मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो आहे, मिक्स ऑरेगॅनो जे हर्ब्सवालं असतं, मी ते टाकते. हे पण प्रॉपरपैकी सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे मस्तपैकी सगळं छान छान मस्त यमी यमी फ्लेवर लागतील. हे पूर्ण छानपैकी एकजीव करून घेऊया. बघा 10 मिनिटात बनला की नाही मस्त पास्ता, एकदम यमी. आता मी याला थोडंसं ठेवलं आहे झाकून. बघा आपला पास्ता रेडी आहे. चला आता याची मस्तपैकी प्लेटिंग करूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.